लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे काव्या भांग पिऊन गार्डनमध्ये बसलेली असते आणि तेव्हा म्हणत असते, देशमुख देशमुख कुठे आहात तुम्ही, या लवकर इथे. तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो, वसूने सुद्धा भांग प्यायलेलं असतं. तोच ताकाचा ग्लास घेऊन वसूसुद्धा गार्डनमध्ये येते आणि म्हणत असते, शितोळे किती गार आहेत. शितोळे सगळीकडे शितोळेच शितोळे. शितोळे म्हणजे विचारायची सोय नाही असं म्हणून चालत असते. तेवढ्यातच समोर तिला काव्या बसलेली दिसते आणि म्हणत असते, ए मुली, ए मुली, कोण आहेस तू? तू इथे काय करतेस? तुझी इथे बसायची हिंमत कशी झाली? ए मुली, ए मुली, बोल लवकर. कोण आहेस ग तू मुली? ए मुली, तुला सांगितले ना बोलायला, का बोलत नाही आहेस तू? असं म्हणून रम्या आता काव्याच्या समोर येऊन बसत असते. वसू काव्याच्या समोर येऊन बसते आणि तेव्हा काव्या वसूला म्हणत असते, तू कोण आहेस? त्यावर वसू म्हणत असते, मी अगोदर विचारले ना की तू कोण आहेस, सांग लवकर. तेव्हा काव्या म्हणत असते, मी तर फिसकरलेली मांजर आहे. तेव्हा वसू म्हणत असते, काय, तू फिसकरलेली मांजर आणि मी काळी मांजर. असं म्हणून दोघी एकमेकींचे गाल पकडत असतात. आता दोघींनीही एकमेकींचे गाल पकडल्यानंतर दोघीजणी गालाला धरूनच हसायला सुरुवात करतात. त्याच वेळेला आता इथे काव्या आणि वसूचं खूपच मस्त हशी मजाक वगैरे हे सगळं काही सुरू असतं. तेव्हा दोघीजण एकमेकांना पकडून हसायला सुरुवात करत असतात. काव्या म्हणत असते, पण काय काय चाललंय काय तुझं? तू आहेस कोण? मी तर काळी मांजर आहे. अरे बापरे, काळी मांजर आणि इथे फिसकरलेली मांजर दोघीजणी एकत्र आल्या आहेत. तेव्हा ती म्हणत असते, हो मी आत्ता ताक प्यायले. काय, तू ताक प्यायलेस? तू कशी ताक पिऊ शकतेस? माझ्या बातनी ताक बनवलं होतं, मग तू कशी ताक पिऊ शकतेस तेव्हा दोघीजणी पुन्हा एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवतात आणि पुन्हा एकदा हसायला लागलेले असतात. त्याच वेळेला आता इकडे जी काही वसू आहे ती म्हणत असते, तुला सांगू का, तुला सांगू, आमच्या इथे एक फिसकरलेली कलेक्टर मांजर आहे आणि ती कलेक्टर मांजर जी आहे ना, ती मांजर नुसती फिसकरते, नुसती फिसकरते. तेव्हा काव्या म्हणत असते, आमच्या घरामध्ये सुद्धा एक काळी मांजर आहे आणि ती काळी मांजर ना नुसती अशी डाफरून येते, लय आगाऊ आहे. ती मांजर म्हणजे ना एक नंबरची कट्ट कारस्थानी करणारी मांजर आहे, असं काव्या म्हणत असते. काय म्हणालीस तू? हो, अशी कट्ट कारस्थानी करणारी मांजर आहे. तिला मी ना, त्या काळ्या मांजरीला अशी सुत्तासारखी सरळ केली म्हणून काहीही सांगू नको. तेव्हा वसू म्हणत असते, हो का, मग आमच्या इथे जी फिसकरलेली कलेक्टर मांजर आहे ना, त्या मांजरीला सुद्धा आम्ही चांगलंच सरळ केलं. लय हवेत उडत होती. मी आणि माझ्या मुलीने, मी आणि माझी मुलगी रम्या, आम्ही दोघी जणींनी अख्ख्या त्यांच्या टोळीचा काटाच काढला. त्यावर वसू म्हणते, ऐक ना, आम्ही काय केलं माहिती तुला? तेव्हा काव्या म्हणते, काय काय केलं काय तुम्ही? तेव्हा वसू सांगत असते, त्यांना तर माहितीसुद्धा नाही आहे. त्या पोरीचं म्हणजे त्या काव्याचं आणि त्या जीवाचं जे अफेअर होतं ना, ते 16 डिसेंबरला प्लॅन करून मी आणि माझ्या मुलीने म्हणजेच रम्यानेच सर्वांच्या समोर आणलं. आता काव्या थोडीशी शांत बसते आणि वसूचं बोलणं ऐकू लागते. तर वसूचं बोलणं ऐकल्यानंतर इथे आता दुसऱ्या बाजूला पाहतो, जीवा आणि नंदिनी दोघीजण खोलीमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा दोघीजण खोलीमध्ये बसल्यानंतर आता जीवा थोडासा रागवलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याला समजवते आणि म्हणते, काय झालं, खूप लागले का तुम्हाला? कुठे लागले बघू जरा, कुठे लागले? तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्या पुन्हा विचारत असते, काय म्हणालात तुम्ही? हो, मी आणि माझ्या मुलीने म्हणजेच रम्याने ते 16 डिसेंबरचं सत्य समोर आणलं. आता इकडे जीवा म्हणत असतो, हो हो, अगोदर मारायचं आणि मग विचारायचं, तुम्हाला खूप लागले का, तुम्हाला कुठे लागले वगैरे, हे सगळं विचारण्याची आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची काही गरज नाही. जा, मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, आता मला सांगा, सॉरी ना जीवा, पण सॉरी काय सॉरी? नाही, मला तुझं अजिबात ऐकायचं नाही आहे. मला सांग, असं रंग उधळायच्या दिवसात कुणी कानाखाली मारतं का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, कारण तुम्हीसुद्धा रंग उधळायच्या वेळेला तुम्ही काय केलं? तुम्हीसुद्धा तुमचे गुण उधळलेच ना. तुम्हाला काय गरज होती ते भांग वगैरे मिक्स करून मला देण्याची? आणि त्यावर जीवा म्हणत असतो, हो का, तू एक नंबरची कडूबाई झालेली आहेस, आगाऊबाई झालेली आहेस, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, नाही बोलायचं तर नका बोलू. त्यावर लगेच आरशासमोर जाऊन उभी राहते आणि तेव्हा जीवा तिला विचारत असतो,
मला एक गोष्ट सांग चकाचक बाई, तू त्या ग्लासमध्ये भांग आहे हे कसं काय ओळखलंस बरं? म्हणजे तू ते भांग कसं काय प्यायली नाहीस बरं? तेव्हा नंदिनी आता जीवाच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणत असते, हो, ते सांगू का सगळं? मी कसं नाही ओळखलं, कसं ओळखलं तर? कारण आम्ही कोण आहोत? मोहितेंच्या मुली आहोत. आणि तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काहीही कराल आणि आम्ही काहीही खपवून घेऊ असं अजिबातच नाही आहे. आम्ही तर तुम्हाला फक्त आज होळीचा कोरडा आणि पाणी ओतणार होतो, तोच रंग लावणार होतो. पण तुम्ही मात्र इथे माती खाल्लीत ना, ते बघा ना, ते आठवा ना, 2012 साल, कॉलेज 2012 असं म्हटल्यानंतर आता जीवाने त्याच्या मित्राला केलेला फोन आठवतो. त्याने फोनवर असं बोललेलं असतं, की ऐक ना, ते 2012ची पुडी पाहिजे रे वांग्या मला, ती पुडी आणून दे रे, ती पुडी आणून दिलीस ना तर मला आज माझं काम करता येईल. म्हणजे भांग रे, तुला किती स्पष्ट उलगडून सांगावं लागतं सगळं. आणि हे सगळं नंदिनीने ऐकलेलं असतं. तेव्हा नंदिनी विचार करते, की आता बहुतेक ह्या दोघांना सुद्धा काव्याला आणि मला भांग द्यायचा आहे आणि म्हणूनच ही भांगेची पुडी जी आहे ना ती ऑर्डर करायला सांगतात. आता ही नंदिनीने बोलणं ऐकल्यानंतर इकडे जीवाने सांगितलेलं असतं, की ताबडतोब काही झालं तरी मला ती लवकरात लवकर भांगेची जी पुडी आहे ना ती ताबडतोब तू आणून दे. आणि तेव्हा लगेच त्या जीवाला हे नंदिनीने सांगितल्यानंतर जीवा चिडतो आणि म्हणतो, म्हणजे चकाचक बाई, तू आमचं बोलणं चोरून ऐकलंयस? असं कोणी ऐकतं का? नवऱ्याचं बोलणं कोणी चोरून ऐकतं का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय चोरून काय ऐकलंय मी? अजिबात चोरून नाही ऐकलं. म्हणजे तुम्ही एवढं सगळं आमच्यासोबत करत होता ते काय होतं? ते सगळं काही चांगलं होतं का? आणि तेव्हा जीवा हसतो आणि म्हणत असतो, पण खरी मजा आली असती. तू जर भांग प्यायलीस ना तर खरी मजा आली असती. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का? मी जर भांग प्यायले असते तर तुम्हाला अजून मजा घ्यायची होती का माझी? जा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. म्हणजे तुमची अशी इच्छा होती का त्या दिवशी कशी दारू पाजली ना आणि दारू पाजल्यानंतर ते सगळं काही झालं तसं व्हायला हवं होतं का? तेव्हा तो क्षण त्यांना आठवतो. तो क्षण त्यांना आठवल्यानंतर इकडे तय्यबली वगैरे आणि नंदिनीचं ते हसणं, त्याचबरोबर जीवासोबत ते सगळे काही क्षण एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनीला आठवू लागलेल्या असतात. आणि त्या सर्व गोष्टी नंदिनीला आठवू लागल्यानंतर आता ती इकडे विचार करू लागते, की हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा पद्धतीने व्हायला नको होत्या असा नंदिनी विचार करते. आणि त्याच वेळेला जीवावर ओरडते आणि म्हणत असते, म्हणजे तुम्हाला सेम तसंच करायचं होतं काय? हे जीवा, बायकोला कोणी असं भांग पाजतं का? आणि बायकोला असं भांग पाजून ह्या सगळ्या गोष्टी करतं का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं ती मस्करी चालली होती. नाही, अजिबात मला तुमची ही मस्करी अजिबात नाही आवडली. का केली तुम्ही माझ्यासोबत अशी मस्करी? तुमची हिंमत कशी झाली जीवा माझ्यासोबत ही सगळी काही मस्करी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची? जा, मला ना तुमच्याशी अजिबात बोलायचंच नाही आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला ह्या दोघीजणी समोरासमोर बसलेले असतात, हसत असतात. आणि तेवढ्यातच तिथे आता पार्थ येतो. आता पार्थ आल्यानंतर तो त्या दोघींच्या समोर जाऊन बसलेला असतो. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, वसवत्या, तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? अरे मी ताक प्यायलेली आहे, ताक पिते मी, ताक. त्यावर वसू त्याच्याकडे पाहत असते आणि तो म्हणत असतो, काय तू ताक प्यायलीस? हो का? मी ताक पिऊ शकत नाही का? तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख, गप्प बसा. ह्या खूप बिचाऱ्या गरीब आहे तो, ह्या ना काळी मांजर आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय सांगताय काव्या? तुम्हाला ह्या बिचाऱ्यांनी गरीब वाटतात? तेव्हा वसू म्हणत असते, अरे हो, ती सुद्धा बिचारी पोरगी आहे रे, खूप गरीब आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, वसवत्या, तुला काव्यासुद्धा बिचाऱ्या आणि गरीब वाटतात? काय काय चाललंय काय तुम्हा दोघींचं? तेव्हा काव्या म्हणत असते, गप्प बसा हो, त्यांच्या आयुष्यात खूप टेन्शन आहेत. त्यांना ना मला कसलं तरी सिक्रेट शेअर करायचं होतं. तुम्ही गप्प बसा हो. हां, त्यावर पार्थ म्हणत असतो, काय सांगत होतीस वसवात्या तू? बोल ना, काय सांगत होतीस? तेव्हा वसू रडका चेहरा करते आणि म्हणत असते, मी काय सांगत होती मला नाही आठवत आहे. काय सांगत होती? त्यावर काव्या म्हणत असते, तुम्ही सांगत होते ना, तुम्ही आणि तुमच्या मुलीने कोणाला धडा शिकवला सांगत होते ना तुम्ही, सांगा ना ते. तेव्हा वसू म्हणते, नाही 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 नाही, माझी मुलगी, मी काय केलं मी काय केलं त्यावर लगेच आता पार्थ विचारात पडलेला असतो. तो विचार करतो की आता वसवत त्या नेमकं काव्याला काय सांगत असेल, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी सांगत असेल, ते तर काही कळायला मार्गच नाही. तर त्या दुसऱ्या बाजूला इथे काव्या आणि वसूची पुन्हा गंमत जम्मत सुरू झालेली असते. इथे काव्याने
वसूच्या गळ्यात हात टाकलेले असतात आणि म्हणत असते, बघितलं बघितलं का, ही काळी मांजर आहे, किती गोड आहे ना काळी मांजर. देशमुख तुम्हाला सांगते खूप गोड आहे ही काळी मांजर. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, पण वसवत्या तू कशाला उगाच असते ताक प्यायलीस. तेव्हा ती म्हणत असते, खूप छान होतं रे. त्यावर काव्या म्हणत असते, तुम्ही का ते ताक प्यायलाय सांगा, का काळे मांजर तुम्ही ताक प्यायलाय. ते ते माझ्या पार्थने माझ्यासाठी बनवलं होतं ना ताक, मग ते तुम्ही ताक का प्यायलात, असं काव्या म्हणत असते आणि वसूची चांगलीच खेचत असते. तर आता पार्थ म्हणत असतो, बरं चला, तुम्हा दोघींना सुद्धा इथे ना थोडासा त्रास होतोय, तुम्ही दोघीजणी आतमध्ये चला बरं, माझ्याबरोबर चला. असं म्हणून आता पार्थ वसुहत्याला आणि काव्याला आतमध्ये घेऊन जात असतो. तर इकडे आता पार्थला जे काही वसूकडून पाहिजे होतं ती गोष्ट तरी आता इथे साध्य झालेली नसते आणि काव्याला सुद्धा समजलेलं नसतं की नेमकं काय झालंय. तर असो, अशा पद्धतीने यांच्याकडे रंगपंचमीचा सण तर दणक्यात साजरा झालाच आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात. म्हणजे देशमुख त्यांच्या घरी असतात, डायनिंग टेबलवर सगळेजण बसलेले असतात. तर आता काव्या डोकं धरूनच डायनिंग टेबलवर बसलेली असते. सुंदर अशी साडी नेसलेली असते, खूप क्यूट दिसते बरं का ह्या साडीमध्ये काव्या. आणि डोकं दुखत असताना इकडे वसू म्हणत असते, कुठून मला ती दुर्बुद्धी सुचली आणि कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी ते भांग प्यायले. शेबाई, माझं तर एवढं डोकं दुखतंय ना की काय विचारू नको. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, तेच तर मला सुद्धा कळत नाही, माझं सुद्धा फार डोकं दुखतंय, फार डोकं माझं सुद्धा जड झालेलं आहे, काय करावं काय नाही ह्या गोष्टी मला सुद्धा आता इथे समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघेही जण तिथे येतात. तर नंदिनीने मस्त गरमागरम चहा ह्या लोकांसाठी बनवून आणलेला असतो आणि गरमागरम चहा ह्या लोकांसाठी बनवून आणल्यानंतर ती म्हणत असते, आता अजिबात तुमचं डोकं वगैरे काहीही दुखणार नाही आहे, तुम्हाला ताबडतोब बरं वाटेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. व सत्या, हा घ्या गरमागरम तुमच्यासाठी चहा. काव्या, हा घे तू सुद्धा चहा पी, तुला सुद्धा छान बरं वाटेल. त्यावर वसू म्हणत असते, खरंच ग नंदिनी, बरं झालं, ह्या चहाची ना फार जास्त गरज होती, तू हा चहा आणलास ना, तर त्यामुळे आता मात्र सगळं काही व्यवस्थित होईल आणि माझं डोकंसुद्धा आता लवकरच बरं होईल. तेवढ्यात आता मानिनी म्हणत असते, खरं तर तुम्हा दोघांना ना फार मारलं पाहिजे, चांगले असे फटके दिले पाहिजेत. काय रे, माझ्या पोरींचं माझ्या सुनांचं हे सगळं काय करून ठेवलंय तू. त्यावर पार्थ म्हणत असतो, अगं कुठे काय केलंय, म्हणजे मला सांग आई, एक गोष्ट, त्या करतात ते सगळं काही ठीक, म्हणजे त्यांनी आमच्यासमोर एवढं चिट्ट्यांचं कोडं घातलं, आम्हाला तिकडे बोलवून घेतलं आणि एवढं सगळं काही केल्यानंतर तुझ्या सुनांचं ते आम्हाला पाण्याने भिजवणं ते सगळं काही तुला चालतं आणि आम्ही केलं ते चालत नाही आई, का बरं असं. तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, तुम्ही ना खरंच ना वेडे आहात, सगळ्या होळीचा रंग तुम्ही उडवून टाकला आहे, होळीला छान रंग लावायचा तर तुम्ही काय केले, खूप चुकीचे वागलात तुम्ही, असं नव्हतं वागायला पाहिजे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या डोकं धरून बसलेली असते आणि म्हणत असते, एकतर मला त्या दिवशी वसवत्या काय बोलत होती ना ते सुद्धा धड आठवायला तयार नाही आहे, काहीच आठवत नाही आहे मला, असं काव्या म्हणत असते. तर आता वसुहत्या काय म्हणत होती असं म्हटल्याबरोबर इकडे पार्थ तिला डिवचत असतो आणि त्याचमुळे ती आता पारच्या पाठी निघालेली असते. जेव्हा ती पारच्या पाठीमागं जाते तेव्हा मात्र रम्याला फार टेन्शन आलेलं असतं. आता रम्या लगेच विशाला वळण देते आणि म्हणत असते, आई मी काय म्हणते, तू पण जरा खोलीमध्ये पडतेस का, तू पण थोडासा खोलीमध्ये आराम करतेस का, तू सुद्धा खोलीमध्ये थोडासा आराम केलास, पडलीस ना तर थोडंसं तुला सुद्धा बरं वाटेल, चल बरं. तेव्हा चहा प्यायलीस, हो हो मी चहा प्यायले. त्यावर जीवा म्हणत असतो, बापरे कसला स्पीड लावला वसवत्या तू चहा प्यायला. तर आता इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या खोलीत गेलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जे काही मानिनी आहे ती म्हणत असते, पण पोरांनो तुम्ही फार चुकीचं वागलात, असं करायला नको होतं, का रे माझ्या पोरींना उगाच त्रास दिला तुम्ही. तर आता इकडे जी काही नंदिनी आहे ती म्हणत असते, आता ह्या दोघांना सुद्धा ही होळी कायम लक्षात राहील, म्हणजे मोहितेंच्या पोरींनं ह्यांच्यासोबत केलेली ती होळी आणि त्या पुन्हा हे कोणाच्या वाटेला सुद्धा जाणार नाही, असं नंदिनी म्हणते. त्याच वेळेला आता जीवा नंदिनीच्या गालाला पुन्हा रंग लावत असतो. आता काव्या इकडे
खोलीमध्ये आलेली असते आणि देशमुख आत्ताच्या आत्ता बाहेर या म्हणून आवाज देत असते. नंदिनीच्या गालाला रंग लावल्यानंतर मानिनी मात्र त्याला एक फटका मारते आणि म्हणत असते, काय रे, डोक्यावर पडलायस का तू? आत्ताच त्या पोरीनं अंघोळ केली होती ना, मग पुन्हा तिला रंग का लावलायस तू? आता काव्या म्हणत असते, मी 3 महिनेपर्यंत जर बाहेर आला नाहीत ना देशमुख, तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, मी इथे आहे इथे आहे, कारण तो पडद्यामागे लपलेला असतो. आता काव्या धावतच पडद्याकडे जाते आणि पार्थला खूप मार देत असते. पार्थ धावतच येतो आणि बेडवरती पडत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, किती चुकीचं वागलात तुम्हाला माझी मस्करी आणि हे सगळं करायला काय मिळतंय? कोण अशी बायकोची मस्करी करतं? तुम्ही मला भांग पाजलत आणि किती त्रास दिला मला तुम्ही. त्यावर पार्थ म्हणत असतो, त्रास नाही होतो, मजा करत होतो, मला तुमचे सगळे सिक्रेट जाणून घ्यायचे होते ना, त्यामुळे मी तुम्हाला भांग पाजलं. तेव्हा काव्या म्हणत असते, आता कसले सिक्रेट आहेत देशमुख, मी सगळे सिक्रेट तर तुम्हाला सांगितलेत ना. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, तुमचे नाही हो, तुमचे आणि तुमच्या खारुताईचे, तुमचे आणि नंदिनीताईचे, तुम्हा लोकांचे सिक्रेट काहीतरी असतीलच ना, आणि ते मला जाणून घ्यायचे होते म्हणून मी तुम्हाला भांग पाजला. आता हे सगळं काही बोलल्यानंतर काव्या म्हणत असते, 1 मिनिट देशमुख, अहो खारुताई नेमकी हरवली कुठे? खारुताईचा ना फोन ना पत्ता ना काहीच नाही आहे, थांबा तिला फोनच करते, असं म्हणून आता काव्याने लगेच खारुताईला कॉल लावलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीला जीवाने रंग लावल्यामुळे ती आता खोलीमध्ये येते आणि आरशासमोर उभी राहून आता तो रंग पुसत असते. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, एवढ्या प्रेमाने रंग लावलाय तर मग आता रागाने तो पुसणार आहेस का? होळी आहे ना आज, मग असा रागाने रंग पुसणार आहेस का? आता नंदिनीचंच वाक्य जीवाने तिला रिपीट केलेलं असतं आणि तिच्यासमोर पुरणपोळी पकडलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, वाव पुरणपोळी. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे आत्ता एवढी रागवली होतीस, मग गेला का तुझा राग? त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा अजिबातच नाही आहे, कोण असं करतं सांगा बरं, मी अंघोळ केली, एवढी छान तयार झाले, तर तुम्ही मला रंग लावणार आहात का? आता जीवा पुन्हा तिच्यासमोर पुरणपोळी पकडतो आणि म्हणत असतो, ऐक ना, माझी आजी काय म्हणायची माहिती आहे का, पुरणपोळी खाल्ली ना तर सगळा राग रुसवा ते सगळं काही आपण विसरून गेलं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही मला आता ही पुरणपोळी खाऊ घालणार आणि पुरणपोळीचं आमिष दाखवून असं वाटतंय का की तुम्ही माझ्यासोबत जे केलंय ते मी सगळं काही विसरून जावं म्हणून. तेव्हा पुन्हा एकदा जीवा म्हणत असतो, सोडणार नंदिनी, राग रुसवा ह्या सगळ्या गोष्टी देणार सोडून, कशाला उगाचच त्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करतेस? बघ ना, मी तुझ्यासाठी मस्त अशी गरमागरम पुरणपोळी आणलेली आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता इकडे जीवाकडे पाहते आणि रागानेच म्हणत असते, नकोय मला तुमची ही पुरणपोळी वगैरे अजिबातच खायची नाही. तर दुसऱ्या बाजूला आता काव्या म्हणत असते, अगं काय हे अनिशा, कुठे आहेस तू? तू का तुझा फोन नाही, काही नाही, आणि मला वाटलं तू पण येशील म्हणून आमच्याकडे होळी खेळायला, पण का आली नाही आहेस? आणि तुला सांगू का, तू जर आली असतीस ना तर फार बरं झालं असतं, का नाही आलीस? त्यावर अनिशा काहीच बोलत नसते. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं अनिशा, सगळं काही ठीक आहे ना, ऑल ओके ना, तू बरी आहेस ना, तुझी तब्येत ठीक आहे ना? तेवढ्यातच पार्थ येतो आणि म्हणत असतो, काय हो खारुताई, किती मिस केलं आम्ही तुम्हाला. तुम्ही जर आल्या असता ना तर तुम्ही आणि मी, तुम्ही आल्यावर मला असं वाटलं असतं की आता माझी साली आलेली आहे आणि ती आता माझ्या बाजूने मला मदत करेल आणि म्हणेल की चला आपण दोघेजण मिळून इथे काव्याला चांगलंच भिजूया म्हणून, पण तुम्ही तर आलाच नाही आहेत. त्यावर काव्या म्हणत असते, अनिशा तुला सांगू का, ह्या देशमुखांच्या पोरांना आम्ही असं गंडवले नाही ह्या होळीला, काही गंडवलं वगैरे नाही आहे. काव्या म्हणत असते, काय गंडवलं नाही आहे? अगं अनिशा, आम्ही ना मस्त ह्यांना इथे कागदांमध्ये कोडे घातले आणि कोडे घातल्यानंतर तेव्हा पार्थ म्हणत असतो, एका झटक्यात ती कोडी आम्ही ओळखली आणि एका झटक्यात ती कोडी ओळखून आम्ही मोहितेंकडे गेलो. त्यावर काव्या म्हणत असते, मोहितेंकडे आलात ना, पण मोहितेंकडे आल्यानंतर काय काय केलं ते सुद्धा सांगा ना. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, तुला सांगू का अनिशा, आम्ही हे मोहितेंकडे आले आणि मोहितेंकडे आल्याच्या नंतर ना आम्ही यांना एवढा रंग लावला, एवढं पाण्याने भिजवलं ना की काही विचारूच नको. आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, पण त्यानंतर जे काही केले ते सांगा ना, ते सांगा. किंवा पार्थ म्हणत असतो, आता ह्या मोहितेंच्या पोरींची आम्हाला सुद्धा जरा जिरवायचीच होती ना, त्यानंतर आम्ही सुद्धा ताकामध्ये भांग मिक्स केलं आणि भांग मिक्स केल्यानंतर तुमच्या मांजरीची अशी अवस्था झाली होती ना खारुताई, खरंच तुम्ही तिथे ना बघायला असायला हव्या होत्या बरं का. त्यावर काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, काहीही सांगताय? त्यावर अनिशामध्येच आता फोन कट करत असते आणि कट करता करता म्हणत असते, ऐका ना, तुम्हा दोघांना सुद्धा मी सांगते, मी ना आता थोडीशी बिझी आहे, प्लीज मी ठेवू का फोन? असं
म्हणून ती फोन ठेवते आणि त्यानंतर म्हणत असते, काव्या अगं हे लग्न काय आहे हे तुला समजत नाही, असं म्हणून आता तिने प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं असतं. इकडे फोन ठेवल्यानंतर काव्या आणि पार्थ दोघेही जण म्हणत असतात, काही अशी असा का फोन कट केला. तेव्हा पार्थ म्हणत असतो, असू द्या ना, त्यांचं काहीतरी काम वगैरे असेल आणि त्यांनी सांगितलं ना मी बिझी आहे म्हणून. तर अनुषा म्हणत असते, काव्या काव्या तुला कळत नाही आहे, हे लग्न म्हणजे नेमकं काय आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे नेमकं लग्न काय असेल हे तिला समजलेलं असेल का, ही गोष्ट मात्र फार इंटरेस्टिंग असते. तर आता काव्या म्हणत असते, पण ती असं करणं शक्यच नाही. तिने ह्या सगळ्या गोष्टी का केल्यात का नाही ह्या गोष्टी तर मला इथे समजतच नाही येतं. पण अनिशा अशी नाही आहे. हे बघा, त्यांनी सांगितलंय ना की त्या बिझी आहेत म्हणून, मग करतील नंतर फोन. तेव्हा काव्या म्हणत असते, पण मला नाही कळत आहे, तिने डायरेक्टच असा फोन कट केला, त्यामुळे मला थोडासा संशय येतोय. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे जीवाने बहुतेक नंदिनीची काहीतरी खेचलेली असावी आणि खेचल्यानंतर इकडे आता जीवा म्हणत असतो, अगं किती वजन वाढलंय तुझं. त्यावर इकडे आता नंदिनी जी आहे ती तिथे असलेल्या वेटच्या काट्यावरती चढते आणि वेट चेक करत असते. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, सांगा ना जीवा, किती माझं वेट किती वाढलंय सांगा ना प्लीज जीवा, सांगा ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही 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 नाही, काही वेट वगैरे वाढलं नाही आहे, नाही 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 काही नाही वाढलं. जीवा तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना, प्लीज माझी मस्करी करू नका ना, खरं खरं सांगा किती वाढले माझं वेट, तुम्ही खोटं बोलू नका, खरं खरं सांगा. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, नाही ग नंदिनी, नाही वाढलंय. नाही जीवा, तुम्ही माझ्याशी खरंच खोटं बोलताय, माझं वेट वाढलंय, मला माहिती आहे तुम्ही मला फसवताय, माझ्याशी खोटं बोलताय, सांगा ना प्लीज जीवा, सांगा ना, खरं सांगा माझं वेट किती वाढलं आहे. त्यावर जीवा आता स्वतःच त्या वेटकाट्यावर उभा राहतो आणि नंदिनीला म्हणत असतो, ये, असं म्हणून तिच्या हातात घेतो आणि तिला सुद्धा त्या वजनाच्या काटावर उभं करत असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, खरं तर वजन तुझं वाढलं नाही, वजन वाढलंय आपल्या प्रेमाचं, तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं. ते मिळून आता आपण दोघं जण एकत्र कमी करूया. असं म्हटल्यानंतर नंदिनीला थोडंसं बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर वजन कसं कमी करायचं, तर आता इकडे जो काही बॉडी बिल्डर जीवा आहे तो नंदिनीकडून एक्सरसाइज करून घेणार असतो. तिला आता एक्सरसाइजचे धडे देतच आता दोघेही मिळून एक्सरसाइज करत एकमेकांचं वजन कमी करणार असतात. तर अशाच नवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.